तर या ठिकाणी धाराशिव टीम आपलं या आमच्या स्पर्धेमध्ये या वर्षीच्या पर्वात दाखल झालात, चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न केलात, आपण लढलात, आपलं खूप खूप या ठिकाणी कौतुक. निश्चित आज हार्ड लक होतं तुमचं, टफ लक होतं, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं पडती बाजू राहिली तुमची. मात्र पुढच्या वर्षी तुम्ही अजून जोमाने तुम्ही या ठिकाणी आम्हाला पुन्हा दिसाल, पुढच्या सीझनमध्ये दिसाल आणि अजून चांगलं प्रदर्शन पुढच्या वर्षी आपल्याकडून या ठिकाणी होईल अशी या नक्कीच सदिच्छा. आणि पुनश्च तुमचं धन्यवाद. आपण या ठिकाणी आमच्या केसीसी चषकात भाग घेतला याकरता. थँक्यू सो मच. चला जाऊया मैदानात. या ठिकाणी दोन्ही टीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, ज्या मात्र मैदानात एकमेकांच्या विरुद्ध उभा राहिलेल्या. आणि दोन्ही टीम्सने मात्र या ठिकाणी पहिला सामना जिंकलेला आहे. म्हणजे एक शेर तर दुसरा सव्वा शेर आणि एकमेकाच्या विरुद्ध उभा. पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य टीम गोविंद युनायटेड एंगर्स बारामती, आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना पंढरपूर भागातील एक सॉलिड साइड, मजबूत आणि एक बलवान टीम राजवीर स्पोर्ट्स. टॉस जिंकून या ठिकाणी मात्र टीम पंढरपूर फिल्डिंगला दिसते. चेतन स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला नवाजभाई. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगला मात्र पुल केला, चेंडू सीमा पार आणि गोल झाला. कडकडीत प्रहार. पहिल्या चेंडूवरती कॅप्टन कूलच्या बॅटमधून या ठिकाणी 4 वाला फिल. केसीसी चषक चौकार. या सामन्यामध्ये मधून मात्र आपल्याला मोठी अपेक्षा असणार आहे. हा सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा, बड़ा मुकाबला जिसे कहते हैं, पैसा वसूल मुकाबला जिसे कहेंगे, वो ये मुकाबला रहेगा. दत्ता वापळकर साहेब, मुक्ताई वडापाव सेंटर यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. मुक्ताई वडापाव वेलकम. आमचे बक्षीस दाते आमचे माननीय गणेश गुंड साहेब, गणेश गुंड पाटील वेलकम. एसी रोड लाइन्स वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. चला तर या ठिकाणी निषेध एका बलाढ्य सामन्याकडे आपण वळतोय. बलाढ्य सामना. ओ फसलाय फटका आणि निशित चेतन अडचणीत. हा फार मोठा धक्का. कॅप्टन कूल या ठिकाणी मात्र मैदानात आपली विकेट देऊन येतोय, परततोय. पंढरपूरकरांसाठी हे फार मोठं यश. बिग अचीवमेंट. बड़ी मछली जाल में फंसी. क्या बात है, क्या बात है. पंढरपूर राजवीर 11. एकूणच सुरुवात या ठिकाणी जशी पाहिजे होती किंवा ज्या प्लॅनिंगने या ठिकाणी सुरुवात कशी असायला पाहिजे होती, ते प्लॅन एक्झिक्यूट मैदानात झालाय. त्या प्लॅनवरती काम केले गेले आणि निश्चित आनंद मेलगे ज्यांना निश्चितच गोलंदाजीमधील भीष्म पितामह म्हणतो आपण पंढरपूरच्या, असे गोलंदाज आनंद मेलगे यांच्या मात्र चेंडूवर फसले चेतन. दरम्यान नवीन फलंदाज संतोष लष्कर इनसाइड आउटचा फटका खेळायचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय, तिथं निश्चित क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाची फिल्डिंग, मला वाटतं विनायक, आणि एक धाव फलंदाजाला नक्की मिळणार. धावसंख्या 6 एका गड्याच्या मोबदल्यात. उत्तम बॅटिंग या ठिकाणी. तर
चेंडू 5 शेवट चेंडूचा खेळ बाकी आणि डान्सिंग अंपायर 6 तारखेला सोनिया बापू 7 तारखेला डीएन रॉक. दरम्यान अजून काही धावा या ठिकाणी पळून धावा घेतल्या जात आहे. टीम गोविंद युनायटेड यंगर्स बारामती. आठ एकाकडेच्या मोबदल्यात पहिलं षटक संपल्यानंतर आणि पुनश्च एकदा आपण स्क्रीनवरती या ठिकाणी हे चेहरे बघत आहे जे आयोजकांपैकी आहेत, संयोजकांपैकी आहेत, काही सिनियर, तर आमचे कॅमेरामॅन कधी प्रेक्षकांमध्ये तर कधी या ठिकाणी स्टेजवरती. 8 धावा एकाकडेच्या मोबदल्यात पहिल्या षटकानंतर. सामना 5 षटकाचा आहे. दोन्ही कॅप्टननी रिक्वेस्ट केल्यानंतर हा जो सामना आहे तो या ठिकाणी 5 षटकाचा घेतला गेला. कारण दुरून आलेली टीम आहे, खास करून बारामती एक चॅम्पियन टीम राहिलेली आहे. पहिल्या वर्षी मला वाटतं या यंगर्स बारामतीनं आपल्या निश्चितच केसीसी चषक पटकावलेला होता. फुलटॉस नो बॉल करार भीमर. हातातून चेंडू कदाचित निसटला असावा किंवा फुलटॉस करायचा आहे आणि निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय. कौस्तुभ भंडारकर गोलंदाज या ठिकाणी पंढरपूरचा. धावसंख्या 9 अशी एकाकडेच्या मोबदल्यात. तर बार्शी टीम मात्र पुनश्च आपण बघितली त्यांची झालेली सरशी कमबॅक चांगला केला. पहिला सामना गमावल्यानंतर बार्शीकरांचा. ओ व्हॉट अ शॉट, स्क्वेअर कट, कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सीमापार आणि धावा 4. शॉट खड़ा घेदार केसीसी चषक चौकार. फलंदाज नवाज भाई के बल्ले से निकलता हुआ ये बढ़िया आवाज. ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे क्रिकेट चाहते सामन्याचा आनंद घेत आहेत. 13 धावा मात्र या ठिकाणी 14 धावा 1 गडी बाद अशी धावसंख्या धावपलकावर आहे. संतोष लष्कर बारामतीचा हार्दिक पांड्या सध्या स्ट्राईकवर. ऑलराऊंडर खेळाडू आणि नवाज भाईना मागील 2-3 वर्षापासून तुम्ही बारामतीच्या चमूमध्ये बघत असाल. ओहो सरळ बॅटचा ठोला मात्र या ठिकाणी ज्याला स्ट्रेट ड्राईव्ह म्हणतो आपण वेगवान होता. हाताला लागलाय, डिप्लेक्ट झालाय लॉंग ऑन एरियात. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी सौरभ मगाच्या सामन्याचा हिरो. 6 चेंडूत 17, 5 चेंडूत साजरी केली विजयाची जत्रा. सौरभ मॅन इन फॉर्म. फील्डिंग मध्ये ती चमक. लेकिन इस मैच में कौन बिल्कुल भी चखेगा जीत वाला नमक. माननीय गणेश शिंदे साहेब आरणकर त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रगतशील बागायतदार औरन. षटकार मात्र याच दरम्यान बडा और कड़ा बिल्कुल तगड़ा हिट. सुपर हिट. 6 रन. 6 धावांनी धावसंख्येत वाढती धावसंख्या 21-21. पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र चेंडू या ठिकाणी येत आहे आणि सध्या गोलंदाजीच्या निश्चित मार्कवरती उभ्या असलेल्या कौस्तुभकडे जाणार आहे. चेक केला तो मात्र पंचांनी. पंच आपलं काम या ठिकाणी अगदी निश्चितच रोख आणि ठोक करताना अगदी चोख कामगिरी पंचांच्या. गॅप मध्ये हा चेंडू चाललेला आहे. धावा मिळतील सीमा पार. वाईडिश लॉंग ऑन आरपार. फलंदाज नवाज भाईच्या बॅट मधून निघालेला हा चौकार.
5 चेंडूत 15. नवाज की आवाज. माननीय गणेश शिंदे साहेब आरणकर, प्रगतशील बागायतदार, ज्यांचं प्रत्येक वर्षी आपल्या स्पर्धेसाठी खास पारितोषिक असतं, विशेष योगदान असतं, विशेष पारितोषिक असतं, त्यांचं इथं सहर्ष स्वागत. पॉवर प्लेच्या खेळाचा अखेरचा चेंडू 25-1 गडी बाद. स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र हा टोला छतावर पडला आणि त्याच्यानंतर पलीकडे गेला, आणि पलीकडे गेला की आमचे पंच चौकार घोषित करतात, आपल्याला माहिती आहे. चेंडू द्या खेळाडूंना. प्रेक्षकांना एक विनंती असेल, पलीकडे असलेले प्रेक्षकांचे, क्रिकेटचे चाहते, प्लीज चेंडू इकडे टाका. सर्वांचं निश्चितच फार योगदान आहे, खारीचा वाटा प्रत्येकाचा या ठिकाणी आहे. तर आमचे गणेश शिंदे साहेब, हरिभाऊ घोडके, आकाश बंदपट्टे, अथर्व माने, सचिन, रहमान मुजीब, काव बॉय, अबुझर बागवान, संजय पाटील, सचिन काशनाथ वगैरे सगळी मंडळी सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून मला वाटतं 300च्या आसपास या ठिकाणी ऑनलाईन क्रिकेट चाहते आनंद लुटतायत. आणि आजच्या व्ह्यूज, संतोष लश्कर, वन मैन आर्मी, नाम से भी लश्कर, काम से भी लश्कर, मारा है सिक्सर. चेंडू द्या पंचांना प्लीज. कडक कडकडीत प्रहार, केसीसी चषक षटकार 35 वरती 1. चलिए भाई, ये बड़ा ऑलराउंडर खिलाड़ी, इस खिलाड़ी को बेखौफ खेलते हुए हमने बहुत बार देखा है. अकेले बिल्कुल भी लड़ाई जीतते हुए बहुत बार देखा है. एक गेम चेंजर, नाम संतोष लश्कर, वन मॅन आर्मी, बारामतीचा हार्दिक पांड्या. हो, बाहेरची या ठिकाणी मोठी कड आणि शॉर्ट बॅकफुट पॉइंटला चेंडू. एक निश्चित धाव 35 नंतर टोटल धावा 36. दरम्यान हरळवाडी टीमचा सामना निश्चितच येणाऱ्या 2 षटकात 2 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. सौरभ भांगे, अनिकेत चव्हाण, या ठिकाणी आदित्य गायकवाड, प्रफुल्ल गोडसे, दरम्यान मुन्नाभाई बागवान, एक डॉट बॉल याच दरम्यान आला. अतिश सुरवसे, सुयश जगदाळे, हनुमंत वसईकर, रामा शिंदे, स्वप्नील इंगळे, सनी मोरे, आर्य गावरे, अजय लोखंडे, हरिबा माळी, तमाम मंडळी सामन्याचा आनंद घेत आहे. सर्वांचीच नावं या ठिकाणी वाचणं शक्य नसेल, तर आपलं नाव या ठिकाणी घेतलंय असं समजावं. ऑनलाईनचे क्रिकेट चाहते, आणि एखादी गोष्ट कॉमेंटेटर कडून विनोदानं बोलली जाते ती निश्चितच कुठल्या क्रिकेटच्या चाहत्यांनी मनावर घेऊ नये, कारण विनोदाचा भाग असतो तो, विनोदात्मक बोलायचा प्रयत्न असतो तो. स्क्वेअर लेगच्या वर गेलाय दूर, हेलिकॉप्टर उडालय भोर, ताकदीचा खतरनाक वापर, शॉट मारलाय सुपर से ऊपर, ये रहा सिक्सर. फुल टॉस पे बॉस, शॉट मारलाय खास फलंदाज नवाज. आज नवाज की ही आवाज, इनके बैटिंग का नहीं खुल रहा कोई राज. 9 चेंडूत 25 आतापर्यंत नवाज शेख. 42 एकाकडेच्या मोबदल्यात तिसरं षटक, अखेरचा चेंडू. चले अंपायर साहब जो है ना, खड़े खड़े मैदान कुछ झाड़ने की कोशिश कर रहे थे, लेकिन ऐसा होता है थोड़े. ऑफ स्टिक के बाहर, नो बॉल, ये बार नो बॉल, फ्री हिट. शौर्य, आर्य और राजनंदिनी और साथ में उनके पापा. चला फ्री हिट बघायचं आता. 2.5 आखिरी बिल्कुल भी ये गेंद, और गेंदबाजी कर रहे हैं मिस्टर दिनेश.
काफी बढ़िया खिलाड़ी है ये पंढरपुर टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट में दिनेश, अच्छा बॉलर। इनकटार ज्यादा घूमी नहीं और शॉट अब आया है, जहां पे मारना चाहते थे वहां पे मार दिया है नवाज। 11 गेंदे 31। निश्चितच या ठिकाणी अफलातून खेळी आणि चेतन काळंगेंच्या अगदी निश्चितच नजरेतून हा खेळाडू मागील 3-4 वर्षापासून आपण बारामती संघामध्ये बघतो आणि या खेळाडून एक विशेष छाप सोडलेली आणि कॅप्टन चेतन ज्या नजरेतून या खेळाडूला बघितलं होतं ती कामगिरी हा खेळाडू अगदी मॅच दर मॅच पार पाडताना दिसतो। नवाज शेख खरं तर चष्मा घालून हा बॅटिंग करणारा खेळाडू आहे, मात्र संतोष लष्कर मैदानामध्ये या ठिकाणी सासरवाडीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करायचा प्रयत्न सुरू आहे। आहा क्या बात है, मिड विकेटच्या वर हा मात्र जबरदस्त बॅकफुट वरती पुल चेंडू झाला गुल 6 वाला फिल। 55 पे 1 संतोष लष्कर, क्या बात है संतोष लष्कर। 5 चेंडूर 12। मला वाटतं संतोषच्या बॅट मधून निघणारा दुसरा षटकार असावा कदाचित। सौरभ बारले गोलंदाजीची धुरा वाहताना दिसत आहे, मॅन इन फॉर्म आहेत। परत एकदा आणि सौरभचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट। ओ या वेळेस मात्र निश्चित चेंडूला अप्रतिम टप्प्यावरती रिलीज केले आणि त्याच्यानंतर आउट स्विंग बाहेर जाणारा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरून अगदी एसटी रक्षकाच्या दिशेनं चेंडूला या ठिकाणी नेणारा हा प्रयत्न होता। ओ ये फील्डर को बिल्कुल भी ढूंढ कर जा रही है गेंद, ढूंढती जा रही है गेंद। रन मिलेगा लेकिन फिर भी रन मिल रहे हैं टोटल हो रहे 56 एक विकेट के नुकसान पे। दरम्यान बापकर परमिट रूम चे मालक माननीय बापकर साहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया आणि मी त्यांना या ठिकाणी स्टेजवर येण्याची विनंती करतो। उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर दूर ठेवायचा प्रयत्न, मात्र क्वालिटी बॅटिंग एफर्ट झाला या ठिकाणी नवाज भाईचा। 11 चेंडू 31। चलिए फॉर्म भी है गजब का फॉर्म और इस खिलाड़ी की एबिलिटी भी गजब की है। दरम्यान या चेंडूवर पुनश्च एकदा फसवायचा प्रयत्न केलाय। मला वाटतं स्क्वेअर लेग पंचाचं म्हणणं आहे ओव्हर द हेड अँड दॅट इज वाईड आणि मला वाटतं गोलंदाजाच्या एका बाउन्सरचा कोटाही संपलेला आहे। 58 एका गड्याच्या मोबदल्यात सध्या धावसंख्या। माननीय बापकर साहेब सध्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, योगदान त्यांचं आपल्या स्पर्धेसाठी आहे। दानशूर व्यक्तिमत्व, क्या बात है। चेंडूच्या पेक्टात मात्र लात है, बल्लेबाज को 6 की 7 है। कड़ाकेदार प्रहार, केसीसी चषक षटकार। ओ नवाज भाई बॅटिंग जोरदार। आज नवाज भाईंचा मात्र आवाज आहे आणि तो मात्र हाय लेवलचा आवाज आहे, बॅटचा पण आहे आणि नवाज भाईंच्या नावाचा पण आहे। सुपर बॅटिंग एफर्ट 37 फ्रॉम 12 फ्रॉम नवाज भाई शेख। 64 झालाय टोटल आणि बारामतीचा। चौथ्या षटकाचा हा चेंडू काय झाला पाहूया, हवेत चाललाय आणि पकडला पण गेलाय। स्क्वेअर लेग पंच, स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे येऊ पाहतायत, पाहूया काय असेल। हा मात्र चेंडू पेंडिंग असेल, हाईट चेक करायचे का, हाईट चेक करायचे आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निश्चित नो अगदी वाईड होता, एक बाउन्सर संपलेला होता सौरभचा।
दरम्यान हा नो बॉल तिसऱ्या पंचांकडून वन बाउन्स संपल्यानंतर हा मात्र टू मच हाईट असलेला चेंडू आणि त्यामुळे निश्चितच दुसरा बाउन्सर तुम्हाला जर एक नो बॉलचा कोटा संपला असेल तर दुसरा नो बॉल टाकायला परवानगी नसते आणि इथे दुसरा बाउन्सर टाकायचा प्रयत्न केलाय. बघूया नो बॉल ठरला आणि आता फ्री हिट येणार. धावसंख्या 66 एका गड्याच्या मोबदल्यात फ्री हिट. क्या बात आहे, वापसी केली जोरदार. हिसाब मात्र या ठिकाणी करून दिलाय आणि तो आपल्या गोलंदाजीचा आपल्या संघाला विशेष फ्री हिटचा फायदा संतोष लष्करला नाही घेऊ दिला. हम भी कुछ कम नाही. प्रत्युत्तर चांगले दिले निश्चितच या ठिकाणी या फ्री हिट वरती. लॉंग ऑनच्या दिशेला मारला आडव्या, निश्चितच बॅटनं मारलाय हा पुल शॉट. सुपर से ऊपर, ये भी सिक्सर. संतोष लश्कर जितना लंबा ये खिलाड़ी है उतनी लंबे लंबे शॉट ये मार रहा है. क्या बात है, ये देखो क्या पिकअप है, क्या ताकत है, क्या नजाकत है, क्या टाइमिंग है. जबरदस्त टाइमिंग गोलंदाजाला निश्चितच या ठिकाणी आले असणार आहे झिंग. ओ बिलकुल ये ट्रिंग ट्रॉंग ट्रिंग. 6 रन 6 रन्स. संतोष लष्कर 10 चेंडूत 25, नवाज भाई 13 चेंडू 38 आणि टोटल धावा 72 एका गड्याच्या मोबदल्यात. अंतिम षटकाचा खेळ बाकी. चले कौन आखिरकार इस मैच में कहेगा ताकी ताकी ताकी. मतलब जीत का जश्न कौन मनाएगा. हो हो, आनंद मेलगे यांचा मात्र हा चेंडू पाहूया उजव्या बरासा बाहेर. निश्चित वाईड कॉल दिलाय आनंद मेलगे. पंढरपूर तालुक्याच्या गोलंदाजी डिपार्टमेंट मधले मात्र भीष्म पितामह लखन गोयल नंतर यांचं नाव मात्र नक्कीच मोठ्या सन्मानानं आणि आदराने घेतलं जातं. दूर ठेवायचा प्रयत्न, थोडासा आखूड टप्प्याचा बॅटच्या पुढे टाकलेला, पण बॅट्समन बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न केला त्यामुळे टप्पा फलंदाजासाठी आखूड पडला. टॉप एज लागला आणि चेंडू हवेत गेला. नवाज भाई शेख 38 धावाकडून या ठिकाणी बाद झाले. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. त्या 73 वरती 2. 5 चेंडूचा खेळ बाकी. अक्षय तावरेची एंट्री बघा. नवाज भाईने या ठिकाणी अक्षय तावरेला सुद्धा निश्चितच थोडंसं ओव्हरटेक केल्यासारखं दिसतंय, परंतु अक्षय तावरे मिडल ऑर्डर मध्ये खेळणारे फलंदाज आपण नेहमी पाहतो. अक्षय तावरेंचा क्लास कुछ अलग आहे जनाब, अशी तुलना होऊ शकत नाही. परंतु जर बघितलंच आपण तर 1-2 वाक्य आपण निश्चितच अशा प्रकारे या ठिकाणी सांगू शकतो. कारण नवाज भाईने अलीकडे एक स्वतःला सिद्ध केलेलं आहे मागील 2-3 वर्षात. मात्र ही ॲबिलिटी अक्षय तावरे शिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही. ये है अक्षय तावरे. निश्चित अशा फटक्यांनी मात्र या ठिकाणी महाराष्ट्रभरातील तमाम गोलंदाज होतात कावरे बावरे. समोर निश्चित अक्षय तावरे. अगदी एफर्टलेस असा षटकार. कृष्णा सातपुते काइंड ऑफ शॉट सुद्धा म्हणू शकतो याला आपण. मात्र ही क्षमता या गुणवान खेळाडूची. अजून एक चांगला फटका. गॅप आहे, गॅप सुरेख गॅप. 15-4 धावाचं माप. अक्षय मागील 2 वर्षी तर या खेळाडूनं म्हणजे आजपासूनचा 3रा सीझन, त्या सीझनला तर या पट्ट्यानं टेनिस क्रिकेटचा बादशाह कृष्णा सातपुतेला सुद्धा मागे टाकलं होतं. त्या सीझनचा नंबर 1 खेळाडू बनला होता. आणि त्या काळात मी एक सामना बघितला होता नगरला, 1 लाखाचा सामना. फायनलची मॅच मिड विकेट आणि थेट अक्षय तावरे रनों के मामले में जनाब आप तो बने हैं सेठ. 83 2 गडी बाद, 2 षटकार 1 चौकार. थोडासा आपण चेक करूया. 89 2 गडी बाद, 2 षटकार 1 चौकार. अक्षय हम है, बाकी सारा पानी कम है, इसीलिए हमारा नाम है.
और ये हवा में लेकिन गैप में दूसरा चौकार डावाचा. क्या बात है. 4 चेंडूर 20. षटकार चौकार षटकार चौकार. अक्षय तावरेचा मात्र मैदानात हाहाकार सहन होईना. या ठिकाणी मात्र निश्चितच विरोधी पक्षाला यांचा वार. 93 नंतर अजून एक चौकार. तिसरा चौकार डावाचा अक्षय तावरे. तर सांगायचं राहून गेलंय नगर लेक सामना आणि निश्चित मला वाटतं मिरज गावला 1 लाखाची स्पर्धा. फायनल मॅच बारामती वर्सेस परिल नगर आणि तेथे 12 चेंडू 43 करायच्या होत्या. 2 चेंडू राखून अक्षयनं सामना जिंकून दिला. फायनलचा सामना. ही अक्षयची ताकद इथं आत्ताही दिसली तुम्हाला. दरम्यान या ठिकाणी टोटल धावा झालेल्या 97. 2 गडी बाद आणि जिंकायचं लक्ष टार्गेट 98. आणि इतका वेळ मात्र आमचे SP सर सहकारी आमचे समालोचक त्यांनी सुद्धा अक्षयचा खेळ पाहिलाय. निश्चित ते सुद्धा अक्षयवरती नेहमीच फिदा असतात. तर काय या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया असेल अक्षयच्या या निश्चित छोट्याशा परंतु आकर्षक खेळीवर आक्रमक खेळीवर ते आपण ऐकूया. SP सरांकडे जाऊया. निश्चितच अक्षय तावरे महाराष्ट्राचा एक सुपरस्टार खेळाडू म्हणून निश्चितच प्रचंड मेहनत आणि कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेला खेळाडू. बऱ्याचशा तुम्ही म्हणलं की एकच मॅच नाही तर बऱ्याचशा अशा किती सामने असेल त्याला देखील माहीत नसेल की अशा संकटातून संघाला बाहेर काढणारा हा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तुम्हाला माहिती असेल NB ट्रॉफीवर देखील एक शेवटच्या चेंडूवर मला वाटतं 4 धावा बनवायच्या होत्या आणि त्यावर देखील षटकार मारून त्यांनी NB ट्रॉफी जिंकून दिली होती. आणि निश्चितच एक मॅच विनर खेळाडू म्हणून अक्षय तावरेची क्रिकेटमध्ये ओळख आणि त्याच्या या आपलातून खेळासाठी तो महाराष्ट्राचा सुपरस्टार आयकॉन खेळाडू ठरतोय. निश्चितच आमचे समालोचक राजाभाऊंसाठी एक कमेंट आली आहे. करकमच्या स्टडीवर बॉलरने बॉल टाकला आणि राजाभाऊ तुमचा आवाज म्हणजे अरे वाह वाह वाह. धन्यवाद आमच्या या सर्व चाहत्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि SP सर तुमचे सुद्धा बरेचसे चाहते आहेत. त्यांनी सुद्धा अनेक चांगल्या या ठिकाणी तुमच्यासाठी कमेंट्स टाकलेल्या. स्पर्धेचं कौतुक तुमचंही कौतुक आमचंही कौतुक केलेलं आहे. सर्वांचं धन्यवाद. बॅट्समन पाठवायचे पटदिशी फलंदाज पाठवा. कुलकर्णी सर निश्चितच कुलकर्णी सरांचं देखील कौतुक करावं लागेल. कुलकर्णी सर यांचं कौतुक असेल कारण लागोपाठ ही 4थी मॅच आपण इथं पाहतो. पंचांची कामगिरी करणारे कुलकर्णी सर आणि वयाच्या 49व्या वर्षी कुलकर्णी मिस्टर प्रवीण कुलकर्णी ज्यांना आपण एक सोलापूरच्या अंपायरिंग डिपार्टमेंटमधले मिस्टर ग्रँडपा म्हणतो. तर ते 49व्या वर्षी एवढी एनर्जी एवढं अगदी कॉन्सन्ट्रेशन नेहमीच दाखवतात. ते निश्चित अगदी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे SP का. आणि खास करून तुमचं सुद्धा मला वाटतं तुम्ही सुद्धा अगदी 50च्या जवळ आहे. एक्झॅक्टली किती 49 या ठिकाणी तुम्ही सुद्धा 50च्या जवळ आहे. तर आणि तुम्ही सुद्धा एवढे एनर्जेटिक या ठिकाणी आहात. चाहत्यांना या ठिकाणी निश्चित तुम्ही हवेसा वाटता. तर तुमचं सुद्धा मला खूप कौतुक करावं असं वाटतं. तर निश्चित विजयासाठी मात्र एक धावेचा डोंगर रचला गेला. 30 चेंडूमध्ये 98 धावा. काल आपण एक सामना पाहिला होता राज सर. सोलापूरचा संघ होता मला वाटतं त्याच्याविरुद्ध दुसऱ्या संघाने 73 धावा 4 षटकामध्ये काढल्या होत्या. आणि कोणालाही वाटलं नसेल की सोलापूरचा संघ अगदी सहजमध्ये ते धावा पार करेल. त्या ठिकाणी आपण पाहिली होती की किरण अंबालची बॅटिंग असेल चेतसचे रिवर्सचे ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि पंढरपूरला मात्र सोलापूर सारखी खेळ इथं मात्र तुम्हाला साकारावं लागेल. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सोलापुर डिस्ट्रिक्ट का एक कूल माइंडेड क्रिकेटर संकट मोचक की भूमिका में हमेशा नितिन मेड़ा का नाम लिया जाता है. वहां पर गेंदबाजी करने के लिए मोइन बागवान राइट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करेंगे. बारामती एक्सप्रेस मिस्टर मोइन बागवान बॉलिंग करेंगे. राइट आर्म ओवर विकेट से गेंदबाजी करने के लिए सामने है बल्लेबाज नितिन मेड़ा. नॉन स्ट्राइकिंग गेंद पे DK यानी कि धीरज कोहली. ये 2 बल्लेबाज अगर आखिर तक रहते हैं तो मैच बन सकता है. वहां पर अगदीच खरं आहे.
परंतु स्टार्ट कसा मिळतोय फार महत्वाचं. बेस्ट वर्सेस बेस्ट, राजा वर्सेस महाराजा, किंग वर्सेस बिल्कुल भी शहंशाह. पहली गेंद इस बार शॉर्ट पिच गेंद आई, टप्पा करने के बाद थोड़ी सी ऊंची उठती गेंद को नीचे मारना चाहते थे, बैट के बीचों बीच नहीं ले पाए. हा चेंडू टप्पा पडला, थोडासा उसळतो, त्या चेंडूवर फलंदाला खाली फटका खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटीवर व्यवस्थित आला नाही आणि दरम्यान या चेंडूवर धाव येणार नाही. पुन्हा मोईन आपल्या बॉलिंग वर्गावर मागे जातोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. मोईनची खासियत एक बारामती एक्सप्रेस म्हणून ओळख याची. सुरुवातीलाच यानं मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खळबळ माजवली होती. करिअरच्या सुरुवातीला नो बॉल आलाय. हा निश्चितच खांद्याचा वापर होता की या ठिकाणी चेंडू एजवर पडलाय, विकेटच्या एजवर पडलाय, त्यामुळं बराचसा उडलाय. खांद्याचा वापर विशेष गोलंदाजा केलाय असं वाटलं नव्हतं. निश्चितच या ठिकाणी कुलकर्णी सरांनी ताबडतोब नो बॉल दिलाय, कारण विकेटची जी लाईनअप आहे त्या लाईनअपचा खाली चेंडू पडलाय. फ्रेट असणारे आता मोईनला नक्की चॅलेंज असेल, कारण समोर खिलाडी पडा मॅन फ्रॉम पंढरपूर मिस्टर नितीन मेहरा. इस बार फुलटॉस, और ये देखिए फुलटॉस पर लाभ नहीं ले पाए. थोड़ी सी शायद ये गेंद की गति को समझ नहीं पाए बॅट्समन. चेंडू थोडासा स्लोअर वन टाकला होता, बॅट्समनची बॅट थोडीशी लवकर फिरली आणि चेंडू मात्र स्लोअर येऊन पायावर आदळतोय. आणि या चेंडूवर मात्र एक लेगबाउटची धाव इथं मिळेल आणि एका धाबेरीची संघाची वाढती धावसंख्या जाऊन थांबते ती 2 धावसंख्येवर. आणि थोडंसं नाराज असतील नितीन, मात्र सुरुवातीचे क्षण आहे, हरकत नाही. कुछ ना होने से बेहतर है बिल्कुल एक होना. वैसे देखा जाए तो इस मैच में जो भी जीतेगा वो छठे मैच के लिए क्वालिफाई होगा, आखिरी मैच के लिए. ये गेंद बहुत ज्यादा दूर जा रही है. इस बार अंपायर ने बताया फिर से इस बार गेंद को बैट बॉल करार दिया जाता हुआ आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर केवल 3 की ऑफ पर. वैसे देखा जाए तो विकेट कीपर बिल्कुल चेतन कालंगे है, बिल्कुल विकेटों के पीछे, उनके पीछे एक थर्डमैन में फील्डर है, गली या बिल्कुल शॉर्ट थर्डमैन जिसे हम कर सकते हैं, वहां पर फील्डर रखा जा रहा है. शॉर्ट कवर है, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ये ऑफसेट की फील्ड रचना यहाँ पर हमें देखने मिल रही है. पुढचा चेंडू पुन्हा मोईन बागवान गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र जोरात फटका खेळायचा प्रयत्न अगदी चेंडूच्या बॅटीच्या जवळ, परंतु हा चेंडू देखील बॅटीच्या मधोमध येऊ शकला नाही आणि जातो तो क्षेत्ररक्षकाकडे. दरम्यान पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. मोईन बागवान मात्र अतिशय क्रिकेटचा पूर्णपणे अनुभव ज्याच्या पाठीशी, सातत्याने यंगर्स क्रिकेट संघाला महाराष्ट्रातील एक नामवंत संघ बनवण्यात ज्याचा सिंहाचा वाटा म्हणेल तो खेळाडू मोईन बागवान गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागणे, विकेट किपरच्या मागे मला वाटतं नवाज क्षेत्ररक्षण करतो थर्डमॅनच्या दिशेने. चांगली गोलंदाजी येतं आपण पाहतो. दरम्यान अजूनही धावसंख्या थांबली थी 3 धावसंख्येवर. राज सर, हम देखते हैं कि जबकि सोलापुर डिस्ट्रिक्ट में ज़्यादा जोर से गेंदबाजी की जाती है, लेकिन पुणे साइड में जो बॉलिंग होती है अक्सर कटर गेंदों का इस्तेमाल ज़्यादा होता है, और ये गेंद टप्पा करने के बाद हल्की सी काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. शॉर्ट पिच गेंद इस बार फिर से मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट कर दिया, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. और यंगर्स बारामती टीम की अगर बात करना चाहेंगे, गोइन यूनाइटेड यंगर्स बारामती टीम की मैं बात करना चाहूंगा. इस साल मैंने कि करकम क्रिकेट टीम इस मैदान पर पहले साल में विजेता बनने वाली टीम, यानी कि फाइनल जीतने वाली टीम थी वहां पर. तो इस बार गेंद को मारने की कोशिश, और शायद दूसरे साल में बिल्कुल भीमानगर की टीम ने इस टूर्नामेंट को जीता था वहां पर, करकम की टूर्नामेंट. लेकिन इस साल में कौन होगा चैंपियन, ये ऐसे ही कुछ किसी चैंपियन बनने का मौका नहीं होगा. आप मैदान में लड़ेंगे, आप मैदान में संघर्ष करेंगे. इस टूर्नामेंट की बात करना चाहेंगे. इस टूर्नामेंट में और निश्चितच दुसऱ्या वर्षीचं जे विजेतेपद पडलं थोडंसं माझ्याकडनं चुकीची माहिती गेली. तसं पाहिलं तर हवेलीचा संघ म्हणजे विशाल कांबळेचा संघ, श्रीकांत पाटील कुर्डवाडीचे त्या संघाचे स्पॉन्सर होते, त्यांचा संघ या स्पर्धेचा विजेतेपद ठरला होता. पुन्हा गोलंदाजी मला वाटतं बदल झालाय. मयूर येतोय गोलंदाजीला, मयूर मासाळ लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे. बायां के गेंदबाज सामने है नितिन मेहरा. नितिन मेहरा को अब बैटिंग का गियर बदलने की जरूरत है. अगर पंढरपुर में क्रिकेट की बात करना चाहूंगा तो सरजी चषक, वो बहुत अच्छी गेंद, टप्पा करने के बाद काटा बदलती गेंद, निश्चित ही इस बार गेंददार के बिल्कुल बहुत लाजवाब टूर्नामेंट होती है.
वहां पर जो अभी भी इसी मैदान पर जिन्होंने मैचेस खेले थे, याद है आपको, अक्षय वटारकर, उसकी जिंदगी का सबसे बेहतरीन दिन था। लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाए, 25,000 पर रोक दिए गए थे वहां पर। ये गेंद शॉट आई, इस बार बैकफुट पर चला गया। इस बार नितिन मेहरा को आप इतनी देर तक खामोश नहीं रख सकते हैं, और नितिन मेहरा ने अपने बल्ले का जलवा दिखा दिया। इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी खूबसूरत छक्का। अभी भी रकाबा स्कोर, टोटल स्कोर 9 रनों की योग पर। बैटिंग टीम को यह सोचना होगा, वो कर सकते तो हम नहीं क्यों कर सकते हैं? तुम्ही करू शकता, आम्ही का करू शकत नाही? इस बार फिर से देखना है गेंदबाजी करने के लिए। इस बार अगर आपकी टीम के पास, राज सर, बहुत सारे क्रिकेट टीम होती है, लेकिन हर टीम का एक बिल्कुल ज्यादा से ज्यादा जो ध्यान होता है बॉलिंग अटैक पे, तो उसमें लेफ्ट हैंडर बॉलर जितने भी ज्यादा आपके पास होते हैं तो उसकी टीम, वो टीम स्ट्रांग होती है क्रिकेट में। बैट के गेंदबाज मयूर मसा, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर जाकर ऑनसर में गेंद को मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल संतोष लश्कर, जिन्होंने बैटिंग में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन फिर भी एक ही रन लेने का मौका बना, और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। केवल 10 रन, 10 धावा झाल्या आहेत। 10 for none जिंकायचं, मात्र या ठिकाणी जे टार्गेट आहे समोरच्या टीमला अभी भी ते 98 धावाचं। ये गेंद बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बिल्कुल बीट करती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है। हमारे कमेटी मेंबर्स यानी कि रियाज भगवान साहब है, उनके साथ में संजय जी धोत्रे, संजय खड़गे, पोलाक, और ये बिल्कुल डान्सिंग अंपर का जो कारदार होता है इनके पास होता है। ये क्षेत्र जे असेल डान्सिंग अंपरचं पोलाक साहेबांकडे सोपवलं गेलं आहे। अखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतो, पुन्हा आडवा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅट्समनच्या बॅटच्या खालून जातोय। इथं मात्र षटकाची समाप्ती होतीये, 2 षटकं संपली आहेत आणि तुम्हाला वाटतं तब्बल धावा झाल्यात, त्या फक्त 10 धावा। यानंतरची मॅच असेल निश्चितच आपण पाहू शकाल की यानंतरची मॅच जे पाहणार आहोत, बार्शी क्रिकेट संघाबरोबर या सामन्यातील जो संघ पराभूत होईल त्याची मॅच इथं 5वी मॅच खेळली जाईल, आणि पुढचे दोन्ही मॅचेस हे कसल्याही परिस्थितीत कुठलाही बदल केला जाणार नाही। 4 ओव्हरचे मॅचेस इथे खेळवले जातील। नवीन गोलंदाज येतोय, यानी कि मोरगांवचा सुपरस्टार खिलाड़ू, यानी कि बिल्कुल महाराष्ट्र क्रिकेट, टेनिस क्रिकेट में ये खिलाड़ी की अगर बात करना चाहेंगे, हमेशा ये चर्चे में रहने वाले खिलाड़ी, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी में, ऑलराउंडर परफॉर्मेंस के एक सुपर डुपर खिलाड़ी। नितिन मेहरा के लिए इस बार गेंद को मारा जाता हुआ, गेंददार के लॉन्ग ऑन, सी बार का पार करेगी 6 रन, और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। ऐसे ही छक्के की जरूरत है अगर मैच को जीतना है, तो लगभग स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। यहां से मैच जीतने के लिए मेरे ख्याल से 82 रनों की तलाश है। वैसे अभी ये 6 रन देखा और दर्शकों ने तालियां बजाई, उनको उम्मीद थी भाई नितिन इंतजारी में थे हम सब आपका देखने के लिए ये सीन। ये कल सोलापुर ने जो स्ट्रैटेजी अपनाई थी, बिल्कुल जितने छक्के लगने के बाद मैच के नजदीक जा सकता है, उस तरह से ये भी टीम अगर उस हिसाब से खेलेगी तो मैच बन सकता है। गणेश आरणकर साहेबांचं देखील इथं शुभागमन झालं, त्यांना विनंती करतो की कृपया आपण इकडे यायचंय। गणेशजी आरणकर यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, आणि कृपया तुम्हाला नम्रतेची विनंती असेल, आपण अतिथी कक्षा म्हणजेच कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय। पुन्हा एक सिंगल धाव येते, सिंगल धावणीची धावफलक पुढे सरकतोय, वाढती धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचतीये। माननीय गणेश शिंदे साहेब प्रगतशील बागायतदार अरण दरवर्षी आपल्या स्पर्धेला त्यांच्याकडून मात्र मोलाचं आणि खूप मोठं योगदान असतं शंकर सर। तर गणेश शिंदे साहेब प्लीज आपण मंचावर यावं, आपल्याला विनंती आहे। या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव घेतली गेली, मिरबिकीच्या दिशेने फटका खेळला, 1 धाव मिळते, एका धावणीची धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या झाली 18, अजूनही विजयासाठी 80 धावा बनवायच्या आहेत। यश पात्र मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागते, विकेट किपरच्या खाली चेंडू म्हणजे एक गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतं, कट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली येतोय, अगदी सोपा झेल सहज टिपला गेलाय। मोईन बागवान तिथं होता क्षेत्ररक्षक, ज्याने अगदी सोपी कॅच पकडली आहे। मी विनंती करेन यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही म्हणजे कॅप्टन इथं बार्शी संघाने कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे। आणि अक्षय तावरेच्या खात्यात पहिली विकेट आहे। माननीय गणेश आरणकर साहेब आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण या ठिकाणी मंचावरती यावं।
माननीय गणेश आरणकर साहेब प्लीज आपण मंचावरती या, ताबडतोब या, लगेच या. क्या राज सर, जिस तरह का खेल यहाँ पर बारामती टीम दिखा रही है, गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती टीम जिस अंदाज में खेल दिखा रही है, पंढरपुर टीम को यहाँ पर इस मैच को जीतने के कोई असर नहीं नजर आ रहा है. क्या लगेगा आपको आज बारामती ने किस तरह का खेल खेला है वहां पर? चलिए जनाब, वक्त आपका खराब है, आप खराब नहीं है, बस ये वक्त जाने दो, कोशिश बिल्कुल आप करिए. इस बार गेंद को मारने की कोशिश में रिवर्स खेला जाता हुआ गेंददार के बिल्कुल डीप कवर क्षेत्र में गेंददार के 1 रन मिलेगा और 1 रन के से इस इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला. ये मैच उनके हाथ से बिल्कुल मेरे ख्याल से फिसलता हुआ नजर आ रहा, क्योंकि 13 गेंदे, अगर 13 में 13 छक्के आते हैं तो मैच इक्वल होगा. गणेश सन्माननीय गणेश आरणकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. मी विनंती करेन आरणकर साहेबांना कृपया आपण कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क करावा. राज सर, आता मात्र समीकरण आपण पाहतो की येणारे 12 चेंडू आणि बनवायचे तब्बल 78 धावा. 78 रन चाहिए, 12 गेंदों में 13 छक्के. सर हो सकते हैं कभी? ये तो ऐसे देखिए, 12 गेंद में 14 भी छक्के जा सकते, 15 भी जा सकते, 13 भी जा सकते, 13 भी जाएंगे, लेकिन वो वक्त जो है ना आपका तुम्हारा होना चाहिए बस. ओंकार साळुंके गोलंदाजी करेल. ओंकार की पहली गेंद इस बार टप्पा करने के बाद ज्यादा बाहर निकल रही है. अंपर ने बताया कि बिल्कुल वाइड बॉल है वहां पर. वाइड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 21 धावा. आदरणीय सन्माननीय गणेश आरणकर साहेबांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. आणि निश्चितच ग्रामीण भागातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ज्या करकम गावाला एक फार मोठा क्रिकेटचा मान बनावला गेला राज सर. कारण ज्या काळी, जुन्या काळी 2 धाबाचा इशारा पंचांकडून होतो, जुन्या काळी तर नाईट स्पर्धा भरवण्याचा मान सन्मान केसीसी क्रिकेट करकमला आहे. आणि मला देखील त्या स्पर्धेला देखील इथं समालोचन करण्याची संधी मिळाली होती. आणि माझं आणि करकमचं गेल्या कित्येक वर्षापासून नातं आहे इथं. अगदीच खरं आहे. तुम्ही असाल, भालके साहेब असतील, मी असेन, मामा कोळी असतील, अशी सगळी जुनी मंडळी या ठिकाणी आपण या मैदानावर. तसं बघितलं तर आपण पलीकडच्या बाजूला सुद्धा पंढरपूर रोडवरती सुद्धा सामने अंडरलाईटचे केलेले आहे. खूप जुना काळ, मागील एक 15 वर्षाचा काळ. फुलटॉस होता, यावेळेस मात्र सरळ बॅटनी फटका खेळलाय. चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने. परत एक सिंगल धाव इथं आरामात येईल. आणि या सामन्यामध्ये मग आता आपल्याला औपचारिकता बाकी असेल, कारण मॅच पूर्णपणे बारामती यंगर्स गोविंद युनायटेड क्रिकेट संघाच्या बाजूने झोकली आहे. केसीसी क्रिकेट क्लब करकम यांनी हे जे उपक्रम गेल्या 3 वर्षांनी सातत्याने केलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं राज सर? ओ वेल, हाँ परत एकदा डॉट बॉल. ओंकार, ये बार भी इसी खिलाड़ी का जयजयकार. तर केसीसी चषक म्हणलं तर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आणि केसीसी ग्रुप ऑफ करकम यांनी ही जी परंपरा जपली आहे, काबिले तारीफ. माझ्याकडे शब्द नाहीत या ठिकाणी या परंपरेला जपण्याकरता त्याची प्रशंसा करायला, कौतुक करायला. अतिशय टेनिस क्रिकेटमध्ये, नाईटच्या टेनिस क्रिकेटमध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, यामध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वात फार मोठी ही कामगिरी आहे, जी केसीसी ग्रुप ऑफ करकमनं या ठिकाणी या केसीसी चषकाच्या आयोजनाच्या माध्यमातून जपलेली आहे. निश्चितच केसीसी क्रिकेट इथंच थांबणार नाही ना, कारण निश्चित आपण आता फक्त महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा असते, परंतु पुढच्या वर्षी या स्पर्धेची चर्चा आपण पूर्ण भारतभर पाहणार आहोत, कारण इंडियन लेवलची स्पर्धा देखील या मैदानावर घेतली जाणार आहे. प्रत्येक राज्याचा संघ या ठिकाणी बोलवायचा मानस आहे. ओ स्क्वेअर लेगच्या दिशेला उतंग गगनचुंबी, पण काय हातात गेलाय सरळ हातामध्ये या ठिकाणी. आणि आमचे पंच थोडस, यस, तिसऱ्या पंचाकडे आउट आहे माणसाला, पब्लिक आउट. पण प्रेक्षकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कॅच घेतलाय, सफाईदार कॅच घेतलाय. सौरभ सर, काय प्रेक्षकांचा सल्ला घ्याल तुम्ही? बघा, यस, बाद. या ठिकाणी डीके लाला बाद झाला. 27 गडीच्या मोबदल्यात पंढरपूरकर मात्र ऑन बॅकफुट.
नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज नाव सांगायचंय, न्यू बॅटरचं नाव कळवा. सोनू. आणि सोनू म्हणजे तिथंच आपण येत्या 6 तारखेला इथं सोन्या बापूला पाहणार आहोत मॅचेस अंपरिंगचं काम करण्यासाठी. एक डान्सिंग अंपरिंग मधील सोलापूर जिल्ह्याचं नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, विदर्भ असेल, सर्व प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली उत्कृष्ट अशी पंचगिरी डान्सिंग अंदाजामध्ये सोलापूरचा लाडका सोन्या बापू भोसले आपल्याला 6 तारखेला इथं दिसेल. 6 चेंडू 71. ओ इथं मात्र हाथ में पकड़ा लड्डू, लड्डू की तरह पकड़ा वहां पर कैच, बिल्कुल बहुत शानदार कैच चेतन काळंगे ने पकड़ लिया वहां पर. चलिए बारामती बेहतर से बेहतर, लेकिन टीम चेसिंग से थोड़ा सा बद से बदतर हालत में हम उनको पा रहे हैं. जैसे स्टार्ट अच्छा मिलना चाहिए. कहाँ पर ये मैच फंस गए, कहाँ पर ये रनचेस फंस गए, या फिर जो बड़ा टारगेट मिला 98 रनों का, ये बहुत ज्यादा हो गया. हालांकि उसका ही दबाव पहले था जरूर, लेकिन अगर मन बनाते तो शायद वहां पर अच्छा स्टार्ट देकर पहले 2 ओवर में पावर प्ले का इस्तेमाल करके अगर बना सकते थे तो सफल हो सकते थे आप. लेकिन चांसेस आपको भी थे वहां. लेकिन गेंदबाज ने जितनी जबरदस्त अंदाज की गेंद भी अचूक टिप्पे और नियंत्रित अंदाज की जो गेंदबाजी की, बल्लेबाजों को खोलकर खेलने के मौके नहीं दिए गए. इस वजह से यह मैच उनके हाथ से फिसा हुआ है. सौरभ बारले जाएंगे फिलहाल. सौरभ बारले आलेला चेंडू सरळ चेंडू मारले, एक धाव इथं येईल. फिलहाल उम्मीद यहाँ पे थोड़ा सा धुंधला हो गया है. उम्मीद है बहुत यहाँ पे धुंधली 4 बॉल 70. चला मी बार्शी संघाच्या कॅप्टनला सूचना करतोय की कृपया आपण इकडे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. लेकिन बात ये बिल्कुल ये है एसपी सर, मैदान में आओ क्लीन बोल्ड और एक बल्लेबाज. मैदान में आप जैसा सोच लेकर जाते हैं वैसा होता है, ऐसा नहीं होता. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ पे बड़े बड़े और दिग्गजों का जमता नहीं मेल है. इसीलिए इस खेल में हमेशा बिल्कुल बदलता हुआ खेल, बदलता हुआ मौसम हमें देखने को, अनुभव करने को मिलता है. फॉर्मेलिटीज बाकी है. नया बल्लेबाज जा रहा है, अभी जा रहा है, और अभी 3 गेंदे 70 रन की सिचुएशन में मैदान में स्ट्राइक लेगा. तो अभी बिल्कुल अभी भी बैटिंग करने के लिए मैदान में जा रहा है. इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए. आज इसके बाद का मैच बार्शी के लिए बहुत ही इंपॉर्टेंट मैच. वैसे भी यहां हारने वाली टीम को और एक मौका मिलेगा. यहां हारने वाली टीम और एक चांस रहेगा. उतना भी निराश होने की कोई जरूरत नहीं है. लेकिन जो जीतेगा उसे एक मैच कम खेलने का मौका मिलेगा और उन्हें आराम करने का भी मौका मिलेगा. साथ ही साथ आखिरी मैच खेलने का उन्हें मौका मिलेगा और समय आराम के साथ फ्रेश मूड में रहेंगे वहां पर आगे का मैच खेलने के लिए. एनर्जी बचेगी. काफी अच्छी गेंद इस बार दिख रहा है. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है, जब तक कि अब केवल इस मैच को खत्म होने के लिए आखिरी गेंद का इंतजार होगा वहां पर. सीधा गेंद को मारा जा रहा. गेंद बॉलर के पीछे जा रही है. लॉन्ग ऑन सी मारी का पार करेगी. 4 रन चौका. चला याच्यानंतर पंढरपूर विरुद्ध बार्शी असा सामना मात्र 4 षटकाचा. ना 4 से ज्यादा ना 4 से कम. बिल्कुल 4 ओवर का मुकाबला. 4 बॉलर, 1 ओवर पावर प्ले का, और उसका बिल्कुल टॉस हम करने जाएंगे.